चलो रे, साऊंड क्लिअर आहे का रे सर्वांना? हो सर. चलो स्टार्ट करायचं लेक्चर. हो सर. कुणाला झाला का रे सॉल्व हा क्वेश्चन? येस. काल आपण इथे डिस्कनेक्ट झालो होतो. कुणाला झाला का क्वेश्चन सॉल्व? कुणी ट्राय केला का पुढे? थोडस रिवाइज करतो क्वेश्चन की काय क्वेश्चन होता पहा. या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं त्यांनी आपल्याला? एक मिनिट. चलो काय सांगितलं होतं? अँगल बीओसी इज इक्वल टू 90 डिग्री मायनस हाफ ऑफ बीएसी. अँगल बीओसी कुठे? अँगल बीओसी म्हणजे हा नाही का, आपण याला स्क्वेअर म्हटलं होतं बरोबर. हा स्क्वेअर अँगल इज इक्वल टू 90 मायनस हाफ ऑफ बीएसी. बीएसी किती? एक्स आहे. ओके, म्हणजे हे प्रूव्ह करायचं होतं की हा स्क्वेअर अँगल किती आहे? 90 मायनस हाफ ऑफ अँगल बीएसी. अँगल बीएसी जो की एक्स आहे. चलो, स्क्वेअर इज इक्वल टू 90 मायनस हाफ एक्स हे प्रूव्ह करायचं होतं. सो पहिलं इक्वेशन आपण काय लिहिलं होतं रे? कुणाला आठवतंय का? x plus y plus z is equal to 180. येस, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180 हे फर्स्ट इक्वेशन लिहिलं होतं. रिझन काय दिलं होतं? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ओके, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. चलो करेक्ट आहे. सेकंड इक्वेशन कसं मिळवलं होतं? सेकंड इक्वेशन मध्ये काय केलं होतं? हा अँगल इतका वाय दिलाय बरोबर. हा इतका अँगल वाय दिलाय म्हटलं की हा टोटल अँगल किती असेल? 180 मायनस वाय बरोबर ना. कारण हा वाय अँगल प्लस हा क्वेश्चन मार्क अँगल इज इक्वल टू 180 असेल. म्हणजे हा क्वेश्चन मार्क अँगल इज इक्वल टू किती असेल? 180 मायनस वाय. म्हणजे इतक्या साऱ्या मोठ्या अँगलची व्हॅल्यू किती असेल? 180 मायनस वाय. 180 मायनस वाय. बट त्यांनी काय सांगितलं होतं? हा जो बीओ आहे ना, हा बीओ आहे ना, याचा अँगल बायसेक्टर आहे. या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे या अँगलचे दोन समान तुकडे करतोय. ओके, म्हणजे काय असेल? हा टोटल जर 180 मायनस वाय असेल तर हा असेल 180 मायनस वाय बाय 2. ओके, डिवायडेड बाय 2 इतका असेल. सेम सेम इकडे पण असंच होतं नाही का. हा जर झेड असेल, हा जर झेड असेल आणि मी म्हणतो की हा टोटल अँगल जर क्वेश्चन मार्क 180 लिहिलंय. येस, गुड. ओके, हा झेड प्लस क्वेश्चन मार्क 180 असेल म्हणजे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू असेल 180 मायनस झेड. ओके, म्हणजे हा टोटल 180 मायनस झेड असेल. बट आपल्याला सांगितलं होतं काय? हा जो सीओ आहे ना, हा सीओ हा या टोटल अँगलचा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे हा जितका अँगल असेल तितकाच हा अँगल असेल. म्हणजे हा टोटल अँगल तर 180 मायनस झेड आहे म्हटलं की हा याच्या निम्मा असेल 180 मायनस झेड बाय 2. ही गोष्ट आपण पाहिली होती. ओके, सर येस बोल. तिथं 90 मायनस वाय बाय 2 असायला पाहिजे होतं. तुम्ही 180 मायनस वाय बाय 2 लिहिलं. सेम ना रे, सेम ना, तेच आहे ना. पहा इथे पहा, 180 मायनस वाय बाय 2. चलो आता मी डिनॉमिनेटर सेपरेट करू का रे? या दोन्ही टर्मला करू शकतो ना. हो सर. चलो मग 180 डिवायडेड बाय 2 असं लिहितो मायनस वाय बाय 2. असंच करता ना रे. डिनॉमिनेटर सेम असताना न्यूमरेटरची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करता ना. मग हे असं लिहिलं काय, असं लिहिलं काय, एकच झालं. सो 180 डिवायडेड बाय 2 तर 90 असतं. 90 मायनस वाय बाय 2 म्हणजे हे म्हणजेच काय आहे रे? 90 मायनस वाय बाय 2 आहे. हे म्हणजेच काय? 90 मायनस वाय बाय 2 आहे. आणि हे म्हणजेच काय? 90 मायनस झेड बाय 2 आहे. चलो क्लिअर आहे का? हो सर. हो सर. चलो आता हा एक ट्रायंगल दिसतो का तुम्हाला? BOC हा ट्रायंगल. सो ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम तर 180 असते. चलो करू. हा अँगल घेतो मी 90 मायनस वाय बाय 2. 90 मायनस वाय बाय 2 प्लस हा अँगल किती आला? 90 मायनस झेड बाय 2. 90 मायनस झेड बाय 2 प्लस हा स्क्वेअर अँगल आपला, स्क्वेअर अँगल इज इक्वल टू असेल 180. याला मी दुसरं इक्वेशन म्हणतो आणि रिझन काय देतो? तर सेम रिझन नाही का, हेच रिझन, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. चलो आता थोडस सॉल्व्ह करतो. पहा हे काय करतो मी, 90 प्लस 90 किती असतं सांगा रे? 180. चलो मग 180 बोथ साइडचं कॅन्सल करून टाकू का मी? सांगा. हो सर.
चलो इथे असं असं आलं ना. आता फक्त पहा काय करतो. इथे काय राहिलं, -y/2 -z/2 प्लस हा स्क्वेअर इज इक्वल टू 0. कसं आलं सांगतो. हे 90 प्लस 90 असतं 180 आणि हे 180 प्लस 180 तिकडे गेल्यावरती -180 होईल आणि 180 - 180 0 येईल. ओके, म्हणजे हे मिळालं इथे. आता फक्त पहा काय करतोय मी, याच्यातून ना मायनस ऑफ हाफ कॉमन काढतो. मायनस ऑफ हाफ कॉमन काढतो. मला सांगा, मायनस ऑफ हाफ जर मी कॉमन काढलं, बाहेर काढलं, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील रे? y minus z. येस, y प्लस झेड राहील. y प्लस झेड राहील प्लस स्क्वेअर इज इक्वल टू 0. सर 2 y/2 होता ना. येस, बाय 2. हा काय बाय 2 कॉमन काढला ना मी, बाहेर काढला. ओके, मायनस ऑफ हाफ बाहेर काढलं. सो मायनस ऑफ हाफ जर यातून बाहेर आलं तर इथं फक्त वायच राहील. ओके, इथून मायनस ऑफ हाफ जर बाहेर आलं तर इथं फक्त झेडच राहील. असं लिहिलं फक्त मी. आता काय करा माहितीये का, फक्त पहिलं इक्वेशन थोडंसं ऑब्झर्व करा. पहिलं इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय प्लस झेड 180. एक्स प्लस वाय प्लस झेड 180 हे इक्वेशन आपलं पहिलं आहे. मला सांगा वाय प्लस झेड ची व्हॅल्यू किती येईल रे? 180 मायनस एक्स येईल का? 180 मायनस एक्स. वाय प्लस झेड ची व्हॅल्यू 180 मायनस एक्स येईल का? हो सर. मग काय करा, ही व्हॅल्यू उचला इथून आणि यात टाकून देत. इथे द्या टाकून, वाय प्लस झेड ची व्हॅल्यू 180 मायनस एक्स टाकून देत. सो पहा काय होईल, मायनस ऑफ हाफ इंटू ब्रॅकेट 180 मायनस एक्स प्लस हा स्क्वेअर इज इक्वल टू 0. चलो, या मायनस ऑफ हाफने आतमध्ये काय करत होतो मी, मल्टिप्लाय करतो. सो काय होईल रे इथे, मायनस ऑफ 90. पाहणार आहे 290 180 असत. चलो, मायनस ऑफ 90 आणि हे मायनस मायनस प्लस होईल, प्लस x/2 प्लस x/2 प्लस हा काय आहे रे इथे, स्क्वेअर इज इक्वल टू 0. चलो, मला सांगा, हा स्क्वेअर इज इक्वल टू, इथे लिहितोय स्क्वेअर इज इक्वल टू, हे 90 तिकडे गेल्यावरती प्लस होईल ना. सो प्लस 90 आणि हे x/2 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस होईल, मायनस x/2. झालं का रे प्रूफ? हो सर. चलो, थोडासा आहे डिफिकल्ट क्वेश्चन, बट समजल्यावरती सिंपल आहे. सर परत एकदा एक्सप्लेन करू शकता का तुम्ही? कोणता पार्ट एक्सप्लेन करू सांग? सर स्टार्टिंगच. स्टार्टिंग, सुरुवातीपासून करू एक्सप्लेन पुन्हा. सर इक्वेशन पासूनच नको, म्हणजे आपण सगळे इक्वेशन्स मॅच केले तेव्हापासूनच नको. इक्वेशन्स कसे भेटले ते परत एकदा सांगा. ठीक आहे. इक्वेशन कसे भेटले पहा. हा इथे एक्स अँगल आहे, हा इथे वाय अँगल आहे आणि इथे झेड अँगल आहे. त्यानेच दिलेले आहेत. ओके, एक्स वाय आणि झेड त्यांनीच प्रॉब्लेम मध्ये अँगल्स दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे ना, हा एक ट्रायंगल आहे, ABC हा एक ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. म्हणून पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180. ओके, हे इक्वेशन मिळालं पहिलं आपल्याला. का? कारण एक्स वाय झेड हे एका ट्रायंगलचे अँगल आहेत. ओके, एक्स वाय आणि झेड यांची सम केली तर 180 यायला पाहिजे. याच्यावरून पहिलं इक्वेशन मिळालं आणि नंतर हा अँगल आपल्याला मिळाला होता 90 मायनस y/2. हा अँगल मिळाला होता आपल्याला 90 मायनस z/2 आणि हा अँगल होता आपण स्क्वेअर असं म्हटलं होतं. चलो, हा पण तर एक ट्रायंगल आहे ना रे, BCO हा पण एक ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम पण 180 असेल. म्हणजे हे 90 मायनस y/2 हा अँगल प्लस 90 मायनस z/2 हा अँगल आणि हा स्क्वेअर, या तिघांची सम पण किती असेल, 180 असेल. म्हणून मी हे सेकंड इक्वेशन लिहिलंय. ओके, सेकंड इक्वेशन कसं लिहिलं, तिन्ही Okay. अँगलची सम. ओके, बस हे दोन इक्वेशन्स मी सॉल्व्ह केलेत व्यवस्थित. ओके सर, थँक्यू. आणि हे y प्लस झेड मी का रिमूव्ह केलं माहितीये का? कारण मला रिलेशन कशातलं पाहिजे रे, या स्क्वेअर मधलं आणि एक्स मधलं रिलेशन पाहिजे ना. स्क्वेअर आणि एक्स, अँगल स्क्वेअर आणि अँगल एक्स यामधलं रिलेशन पाहिजे होतं. म्हणजे मला माझ्या इक्वेशन मध्ये y आणि झेडच्या टर्मच नको होत्या. ओके, म्हणून मी काय केलं इथं, y प्लस झेड ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स काढली आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकून दिली. हा ऑब्जेक्टिव्ह होता की इक्वेशन मध्ये y आणि झेड नको आहेत म्हणून. चलो, थोडस व्यवस्थित सॉल्व्ह करा तुम्ही, समजून जाईल. सर -1/2 इन ब्रॅकेट 180 मायनस एक्स आहे ना, प्लस स्क्वेअर इज इक्वल टू 0 मध्ये -90 प्लस x/2 प्लस स्क्वेअर कसं काय आला? मला सांग, या मायनस हाफने आतमध्ये मल्टिप्लाय करणार 180 ला, यानी याला मल्टिप्लाय कर, नंतर यानी याला एकदा मल्टिप्लाय कर. ओके, ती Yes. मेथड. हा.
मग पहा मायनस हाफने जेव्हा 180 ला मल्टिप्लाय करशील तेव्हा काय येईल रे 180 डिवायडेड बाय 2 ना 180 डिवायडेड बाय 2 90 असतं आणि हा हा. प्लस आहे हा मायनस आहे मायनस होईल आणि हा हा. इथे मायनस मायनस प्लस होईल आणि एक्स बाय 2 येईल हा. आणि हा स्क्वेअर तर इथे ऍज इट इज होता. ओके सर. कळालं. चलो जाऊ पुढे. ओके. हो सर. येस तुम्ही सॉल्व्ह करा नाही का क्वेश्चन. येस यू कॅन ट्राय. खूप सिम्पल क्वेश्चन आणि हँड रेस करा फक्त. एक्सरसाइज 6.3 आपण स्टार्ट करतोय आता. हा पहिला क्वेश्चन आहे एक्सरसाइज 6.3 मधला. येस कौस्तुभचं झाला आन्सर. थोडं डोकं लावायचं. PRQ अँगल फाइंड आउट करायचा. PRQ हा अँगल फाइंड आउट करायचा तुम्हाला. चलो मृण्मयचं पण झालं. पहा हिंट देतो तुम्हाला थोडी हिंट देतो ज्यांना सॉल्व्ह होत नाहीत. हा जर 110 असेल तर हा किती असेल रे हे फाइंड आउट करा. लिनियर पेअर ऑफ अँगल्स फॉर्म करतायत. हा जर 135 असेल तर हा किती असेल हे फाइंड आउट करा. लिनियर पेअर ऑफ अँगल फॉर्म करतायत. मग एकदा का हा अँगल मिळाला की तुम्हाला माहितीच आहे ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. त्याच्यावरून हा फाइंड आउट करा. थोडं कॅल्क्युलेशन करा. 180 तून 110 सबस्ट्रॅक्ट करा. 180 तून 135 सबस्ट्रॅक्ट करा. कौस्तुभ सांगतो का आन्सर काय? हो सर. सर आन्सर 65 डिग्री. 65 डिग्री म्हणतो कौस्तुभ आन्सर. छोटूची व्हॅल्यू 65 आहे. चलो मृण्मय काय आलं रे आन्सर? सर 65. 65. हो सर 65 आली. गुड. चलो हा काय क्वेश्चन आहे का ओरली व्हायला पाहिजे तुमचा. सांगा 110 असेल तर हा किती असेल? 70 असेल. कारण 110 प्लस 70 180 असते. हा जर 135 असेल तर हा किती असेल? 45 असेल. चलो मग हा 70 प्लस हा 45 प्लस हा छोटू या तिघांची सम किती असेल? 180 असेल. कारण अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. हा 45 प्लस हा 70 प्लस हा छोटू इज इक्वल टू 180 असेल. आता 70 प्लस 45 किती असतं? 115. येस 115 प्लस हा छोटू इज इक्वल टू 180. छोटू इज इक्वल टू 180 मायनस 115. 65. सो अँगल किती असेल? 65. अँगल PRQ किती असेल? 65 डिग्री. चलो कोणाला काय डाऊट? नाही सर. चलो दिस इज फर्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज 6.3. चलो पुढे जातो पहा. जाऊ का रे पुढे? हो सर. हो सर. डाऊट असेल तर विचारा बिंदास. पुढे जातो. चलो करा ट्राय आपण क्वेश्चन. एक्सरसाइज 6.3 क्वेश्चन नंबर 2. काय म्हटलेलं आहे? इन फिगर 6.40 x इज 62. चलो हा 62 दिलेला आहे. XYZ इज 54. XYZ म्हणजे हा टोटल 54 दिलेला आहे. इफ YO and ZO are the bisectors of angle XYZ. YO म्हणजे हा
आणि ZO हे अँगल बायसेक्टर्स आहेत. हे अँगल बायसेक्टर्स आहेत यांचे. देन फाइंड काय म्हटलेलं आहे OZY. कुठे आहे OZY. चलो हा फाइंड आउट करायचा आहे OZY अँड YOZ आणि हा फाइंड आउट करायचा. येस, लावा डोकं लावा थोडं. काय कराल कोण सांगेल मला? हे YO आणि OZ अँगल बायसेक्टर्स आहेत याचे. हा जितका असेल तितकाच हा असेल. खूप सिंपल डोकं लावायचं, खूप सिंपल डोकं लावायचं. पहिली हिंट देतो तुम्हाला की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. या स्टेटमेंट वरून तुम्हाला हा यातला एक अँगल मिळेल, डेफिनेटली मिळेल. सर 1 मिनिट करतोय. येस, करा. सर OZY 32 है. OZY 32. चलो OZY 32 आहे म्हणतोय. म्हणजे हा टिक वाला अँगल, एक टिक वाला अँगल 32 आहे असं म्हणतोय. चलो आणखी कोणी आन्सर्स काढलेत? OZY 32. सर Z37 आहे आणि Y30. गुड. सेजल पण म्हणते 32 आहे. OZY 32 आहे. चलो OZY 32 आहे. मृण्मय काय म्हटलंस? OZY किती आला? सर माझा OZY 37 आलाय. 37. कॅल्क्युलेशन कर पाहू. हा सर करतो. पहा 62 प्लस 54 प्लस किती 180 असत आणि त्याचे हाफ आन्सर असणार. सर 64चा आन्सर येते 64 आणि 64चा हाफ आहे 32. करेक्ट. 62 प्लस 4 होतात 66. हो सर हो. 66 32 आणि आहे. 50 सर 1 54 चा एक अँगल खालचा अँगल 27 आहे. चलो OYZ 27 असेल. Y किती आला? YOZ नाही OYZ. OYZ. अच्छा, OYZ कुठे विचारले आपल्याला? सर पण आपण जेव्हा ते खालचे अँगल काढू तेव्हा आपण ऍडिशन केलं तर YOZ येईल. YOZ. तर YOZ एक ट्रायंगल आहे. हा म्हणतो का? अच्छा. हा, तो एक ट्रायंगल आहे ना. तर मग आपण इथला Y चा एक काढला आणि Z चा एक काढला तर मग त्या तिघींचं ऍडिशन करून 180 येतं. मग O भेटेल आपल्याला. सर अँगल O 121 आहे. 121. पहा मी सांगतो, पहा आता चेक करा तुमचे आन्सर्स नाही का. चलो सेजल म्हणते 111 आहे YOZ. चलो चेक करू नाही का, पाहतो मी. पहिली गोष्ट तर माझ्या डोक्यात काय येईल माहितीये का. चलो ही इन्फॉर्मेशन दिली आहे ना, मी तर कसा विचार करेन. चलो हा 62 दिलाय ना, हा 62 दिलाय, ओके. हा 54 दिलाय ना, सो डेफिनेटली मला हा मिळून जाईल. कारण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. मी जर असं केलं 62 प्लस 54 प्लस हा वाला अँगल
एक्स झेड वाय. ओके, एक्स झेड वाय म्हणजे हा टोटल अँगल एक्स झेड वाय, अँगल एक्स झेड वाय इज इक्वल टू 180 असेल. मग 62 प्लस 54 असतं 116 प्लस अँगल एक्स झेड वाय इज इक्वल टू 180 असेल. म्हणजे अँगल एक्स झेड वाय इज इक्वल टू असेल 180 मायनस 116. चलो, जे की असतं किती 64 असतं. म्हणजे हा टोटल 64 आला, हा टोटल मोठा 64 आला. बट त्यांनी काय सांगितलंय ओझेड हा काय अँगल बायसेक्टर आहे याचा. म्हणजे हा जितका आहे तितकाच हा असेल. म्हणजे हा टोटल 64 असेल तर याच्या निम्मा हा असेल ना, हा 32 असेल, हा 32 असेल. चलो, हा 32 असेल, 32 असेल. म्हणजे हा 32 मिळाला. 32 ज्यांचा आन्सर आहे त्यांचं करेक्ट आहे. अँगल ओ झेड वाय असेल 32. ओके, अँगल ओ झेड वाय असेल 32. आता हा टोटल 54 आहे, टोटल 54 आहे. आणि हे पण आपल्याला सांगितलंय की वाय हो काय वाय ओ जो आहे हा अँगल बायसेक्टर आहे. सो 54 ला डिवाइड करा ना 2 नी. म्हणजे हा 27 असेल, हा 27 असेल. 27 2 जा 54 असतं ना. म्हणजे हा 27, हा 27. चलो, पुन्हा मी डोकं लावेन की हा अँगल, हा एक ट्रायंगल बनतो इथं वाय ओ झेड. मग हा 27 आहे, हा 32 आहे. तर हा फाइंड आउट करता येईल ना. येस, म्हणजे काय होईल इथं 27 प्लस 32 प्लस अँगल वाय ओ झेड प्लस अँगल वाय ओ झेड इज इक्वल टू 180 असेल. मग 27 प्लस 32 किती असतं 59 असतं. प्लस अँगल वाय ओ झेड इज इक्वल टू 180 असतं. सो अँगल वाय ओ झेड असेल 180 मायनस 59. 129. येस, 129. सर 129 121. कसं काय रे 121 सॉरी, चुकीने 9 बोलला. 121 असेल. हा. चलो, अँगल वाय ओ झेड असेल 121. पहा, चेक करून आन्सर. आलंय करेक्ट. ऍडिशन सबस्ट्रॅक्शन फक्त रॉंग करू नका. चलो, जाऊ पुढे. सांगा सर्वांना समजले का. हो सर. चलो, पुढे जाऊ. सिंपल क्वेश्चन आहे. चलो, रीड करा आणि सॉल्व करा. इन फिगर 6.41 AB and DE are parallel. AB आणि DE पॅरलल आहेत. AB and DE are parallel. Angle BAC is 35. BAC is 35. Angle CDE is 53. CDE is 53. Then find angle DCE. Then find angle DCE. हा अँगल फाइंड आउट करायचा. खूप सिंपल आहे रे, खूप सिंपल आहे. कंडिशन पहा काय दिले. एबी आणि डीई पॅरलल आहेत. एबी आणि डीई पॅरलल आहेत. सर मला वाटतं E35 आहे. E35 आहे. रिझन काय सांग मला. सर अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. गुड, अल्टरनेट इंटेरियर अँगल म्हटलं की हा 35 असेल. झालंच नाही आन्सर. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. मग हा अँगल फाइंड आउट करू शकता तुम्ही. सर 92. चलो, 92 करेक्ट आहे. 92 इज करेक्ट आन्सर. पहा ना, 53 प्लस 35 प्लस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 180. 88 180. So question mark is equal to 180 minus 88, which is equal to 92. 92. चलो, क्लियर आहे का. हो सर. सर सी पण फाइंड आउट करायचा होता. DC.
नाही, अँगल डीसीई फक्त हाच फाइंड आउट करायचा. हा काय फाइंड आउट केला 92. फिनिश आन्सर. समजलं का रे? एकदा बेसिक फंडे क्लिअर झाले ना की क्वेश्चन सॉल्व्ह करणं काही डिफिकल्ट नसतं. ओके, सो क्वेश्चनला घाबरायची काहीच गरज नाहीये. कसं पण क्वेश्चन येऊ देत, तुमचे फंडे जर क्लिअर असतील ना तर हा 35 म्हटलं की हा 35. रिझन काय? अल्टरनेट इंटेरियर अँगल. 4 स्टेटमेंट फक्त पार्ट पाहिजेत तुमचे. 2 लाईन्स पॅरल असतील आणि त्यांना जर एका ट्रान्सव्हर्सलनं कट केलं असेल तर करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात. फॉर्म होणारे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स इक्वल असतात. हे दुसरं स्टेटमेंट पार्ट पाहिजे. तिसरं स्टेटमेंट हे पार्ट पाहिजे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. आणि चौथं स्टेटमेंट हे पार्ट पाहिजे की कोणताही एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू काय असतं? सम ऑफ 2 ऑपोजिट इंटेरियर अँगल्स. या 4 स्टेटमेंट वरती होल टॉपिक आहे तुमचा. चलो जाऊ का पुढे? हो सर. सर येस, लावा डोकं. रीड करा क्वेश्चन व्यवस्थित. इन फिगर 6.42 इफ लाइन्स PQ अँड RS, ओके कुठे आहेत PQ? पाहायचं कुठे आहेत PQ आणि RS. चलो इंटरसेक्ट करतायत T पॉइंटला, दिसतंयच की PQ अँड RS इंटरसेक्ट ऍट पॉइंट T such that angle PRT is 40. PRT is 40. हा 40 डिग्री दिलेला आहे. and angle RPT is 95. कुठे RPT? RPT हा 95 दिलेला आहे, दिसतच आहे. and angle TSQ is 75. TSQ is 75 दिसतच आहे 75. then find SQT. कुठे आहे SQT? हा वाला फाइंड आउट करायचं, हा वाला अँगल फाइंड आउट करायचं. SQT सर T45. T45 आला का? हा T45. SQT 60 डिग्री. SQT 60 डिग्री म्हणतो तो. चलो फायनल आन्सर आलं. ओरली होईल रे. सर पहिले आपल्याला T शोधावे लागेल ना? करेक्ट, T शोधावा लागेल. किती आला T? T45 आला, मग त्याचा अल्टरनेट अँगल आला तो, मग तो 45 आला इकडचा. अल्टरनेट नाही म्हणायचं याला, काय म्हणायचं? तर व्हर्टिकली ऑपोजिट. व्हर्टिकली अपोजिट अँगल. येस, हा तो पण तितकाच असेल. तो पण 45 असेल, मग ऍडिशन केल्यावर Q येतं. येस. चलो 95 प्लस 40 प्लस क्वेश्चन मार्क 180 असतं. 95 प्लस 40 प्लस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 180 असतं. 95 प्लस 40 किती येतं? 135 प्लस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 180. सो क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू असेल 180 मायनस 135, जे की येतं 45. चलो म्हणजे हा अँगल मिळाला 45. अरे हा जर 45 असेल तर डेफिनेटली हा 45 असेल. रिझन आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ओके, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आणि मग पुन्हा काय? हा फाइंड आउट करायचा आहे ना. हा कसा फाइंड आउट करणार? याला ट्रायंगल म्हणतो. चलो हा कसा फाइंड आउट करणार? हा 45 प्लस हा 75 प्लस हा डेल्टा ट्रायंगल इज इक्वल टू 180 असेल. 45 प्लस 75 किती असतं? 120 प्लस ट्रायंगल इज इक्वल टू 180. सो ट्रायंगल इज इक्वल टू 180 मायनस 120 विच इज इक्वल टू 60 डिग्री. चलो हा असेल 60 डिग्री. करेक्ट आन्सर. आलं का रे सर्वांचं? हो सर. हो सर. काय एक्सरसाइज आहे का हा? जाऊ का पुढे? सिंपल आहे सर. हो सर. याच्यापेक्षा तर सॉलिड एक्झाम्पल्स डिफिकल्ट आहेत एक्सरसाइज पेक्षा. बुक मध्ये जे सॉलिड एक्झाम्पल्स आहेत ना ते थोडे डिफिकल्ट आहेत. चलो कुणाला काय समजलं नाही असं आहे का बाबा? विचारा, नाही का? बिनधास्त विचारायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं. पुढे जातो. रीड करा क्वेश्चन, व्यवस्थित रीड करा, ट्राय करा सॉल्व्ह करायला. इन फिगर 6.43 ते फिगर दिलेलं आहे 6.43. इफ PQ इज परपेंडिक्युलर टू PS. PQ म्हणजे हा PQ रे, परपेंडिक्युलर आहे PS ला, दिसतच आहे परपेंडिक्युलर. 90 डिग्रीचा अँगल दाखवलाय
म्हणजे दिसतच आहे परपेंडिक्युलर आहे. चलो, पीक्यू आणि एस आर पॅरलल आहेत. हा पीक्यू आणि हा एस आर या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. चलो, अँगल एसक्यू आर आहे 28 डिग्री, दिलेलंच आहे, इथे दाखवलेलंच आहे 28 डिग्री आहे म्हणून. चलो, 28 डिग्री, एसक्यू आर 28 डिग्री आहे. अँड अँगल क्यू आर टी आहे 65, क्यू आर टी दाखवलेलंच आहे इथे 65 आहे म्हणून. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. सर एक्स 37 आहे. एक्स 37 आहे का? 65 मधून 28 गेले किती राहतात? करेक्ट, 37 यायला पाहिजे. एक्स 37 यायला पाहिजे. आणि y 53 आहे सर. गुड, एक्स 37 आला. करेक्ट आहे एक्स 37. वाय कसं करणार? अरे 90 प्लस 37 किती असतं? 90 प्लस 37 प्लस वाय 180 असेल ना. व्यवस्थित घ्या, टाइम घ्या, तुम्ही सॉल्व्ह करा व्यवस्थित. करेक्ट आहेत तुमचे लॉजिक्स. हा 90 प्लस हा 37 प्लस वाय 180 असेल. ट्रायंगल आहे, ट्रायंगलची सम 180 असते. सर एक्स कस काय मिळाला 37? एक्स 37 करेक्ट आहे आन्सर. ज्यांना पण एक्स कसं काय? बघ मला सांग, त्यांनी काय सांगितलंय? पीक्यू आणि कोण पॅरलल आहे? पीक्यू आणि पीएस पॅरलल आहे. पीक्यू आणि एस आर पॅरलल आहेत. हा. ओके, पहा, पीक्यू आणि एस आर हे दोघे पॅरलल आहेत. हा. मग या दोन पॅरलल लाईन्स ना हा क्यू आर ट्रान्सव्हर्सल म्हणून ऍक्ट होते. पहा इथे हा ट्रान्सव्हर्सल ऍक्ट होतो. मला सांग, हा 65 असेल तर हा टोटल किती असेल रे? 65. रिझन काय असेल सांग मृदुल? सर अल्टरनेट अपोजिट अँगल. ऑपोजिट नाही रे. अल्टरनेट व्हर्टिकली अल्टरनेट अँगल. नाही रे, हे काय दोन वॉल्सच्या आतमध्ये आहेत, त्यांना काय म्हणतो आपण? अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. एक्सलंट, हा अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. हा 65 तर हा 65, मग हा टोटल 65 आहे, त्यातला हा 28 आहे, इतका 28 आहे. हा राहिलेला किती असेल? कर ना, 65 मधून 28 सबस्ट्रॅक्ट कर, तितका असेल हा. कळालं सर. आणि नेक्स्ट काय लॉजिक आहे? हा तर 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे, प्लस हा 37 डिग्री प्लस वाय 180 पाहिजे ना. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. हे सेकंड लॉजिक आहे. 90 प्लस 37 किती असतात? 90 प्लस 30 120, 127 असतात. 180 तून 127 गेले किती राहतात? 53 असतात. ओके, 127 प्लस 3 30 50 53. हा 53 यायला पाहिजे. सर मी वेगळ्या मेथडने केलं. आला सर. चलो, कौस्तुभने वेगळ्या मेथडने केलं का? चालेल चालेल, काय प्रॉब्लेम नाही. कसंही करा, सेम यायला पाहिजे. ते 90 माझी मेथड लिहितो आधी इथे. 90 प्लस 37 प्लस हा वाय 180 यायला पाहिजे. सो हे तर 127 प्लस वाय इज इक्वल टू 180. सो वाय इज इक्वल टू किती आहे? 180 मायनस 127, जे की असतं 53. इथे रिझन काय लिहाल? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. चलो, आणि इथे रिझन काय लिहाल? इथे रिझन लिहाल अल्टरनेट इंटेरियर अँगल. तुम्ही लिहायचं व्यवस्थित नोटबुक मध्ये. चलो, कौस्तुभ कसं काढलं सांगतो का? चलो पाहू का? तर आता तिथं अँगल 65 एक्सटेरियर अँगल आहे. मग जर का आपण लिनियर पेअर म्हणून 180 मायनस 65 केलं की आपल्याला अँगल SRQ मिळेल. हा, मग त्याच्यानंतर सर अँगल सम प्रॉपर्टी म्हणजे अँगल QSR मिळेल आणि अल्टरनेट इंटिरियर अँगल्स मी X37 होईल. करेक्ट. आणि मग सर परत 90 डिग्री प्लस 37 मायनस 180 केल्यावर 53. चालेल चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल. चलो, करेक्ट आहे, कसंही करा, काहीच प्रॉब्लेम नाही. चलो, जाऊ पुढे.
येस. हँडराईज करून सांगा रे मला, समजलंय का तुम्हाला की पुन्हा सांगू? चलो गुड, क्लिअर आहे. मग जातो पुढे नाही का. लास्ट क्वेश्चन 6.3 मधला लास्ट क्वेश्चन, सिक्स्थ क्वेश्चन पहा. आता हा एक डिफिकल्ट आहे क्वेश्चन, थोडा डिफिकल्ट आहे, म्हणजे इतका पण नाहीये. थोडा रीड करा अगोदर, व्यवस्थित रीड करा क्वेश्चन. काय म्हटलेलं आहे इन फिगर 6.44. चलो ही फिगर आहे 6.44. द साइड इज QR. कुठे आहे QR साइड? साइड इज QR ही साइड. ओके चलो. ऑफ ट्रायंगल PQR इज प्रोड्युस्ड टू पॉइंट S. ओके, म्हणजे QR ला प्रोड्यूस केलंय आणि S पॉइंट मिळवलाय. ओके, QR ला प्रोड्यूस केलंय, एक्सटेंड केलंय आणि S पॉइंट मिळवलाय. चलो. इफ द बायसेक्टर ऑफ अँगल PQR, अँगल PQR म्हणजे कोणता? हा अँगल PQR चा बायसेक्टर, अँड अँगल PRS, कुठे? PRS म्हणजे हा PRS चा बायसेक्टर, हा अँगल PRS याचा बायसेक्टर, म्हणजे याचा बायसेक्टर आणि याचा बायसेक्टर T पॉइंटला मीट होत आहेत असं म्हटलंय तुम्ही. याचा बायसेक्टर आणि याचा बायसेक्टर T पॉइंटला मीट होत आहेत असं सांगितलं. देन प्रूव्ह दॅट अँगल QTR चलो, या QTR ला मी म्हणतो वाय अँगल आहे नाही का, वाय अँगल आहे असं म्हणतो. QTR इज इक्वल टू हाफ ऑफ QPR म्हणजे ह्या अँगलच्या हाफ आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे याला मी वाय म्हणतो पहा आता इथे, आणि याला म्हणतो एक्स म्हणतो. सिंपल जाण्यासाठी म्हणतोय मी फक्त. म्हणजे काय प्रूव्ह करायचंय की वाय इज इक्वल टू हाफ ऑफ एक्स आहे. म्हणजे हा जितका अँगल आहे ना, हा जितका अँगल आहे हा याच्या हाफ आहे, हा याच्या हाफ आहे, हे प्रूव्ह करायचंय. y is half of x. येस, कुणी सांगू शकताय का मला काय लॉजिक लावू? सर 2 इक्वेशन बनवून कंबाईन असं काहीतरी केलं तर चालेल का? म्हणजे तसं काहीतरी आहे का मेथड? येईल करता येईल. पहा मी तुम्हाला इथे हिंट देतो नाही का, हिंट देतो. कन्सिडर करा की हा अँगल M आहे नाही का, हा अँगल M आहे, हा छोटा M आहे. मला सांगा हा किती असेल रे? हा जर M असेल, M. ओके, मला सांगा हा जर अँगल N असेल तर हा किती असेल रे? N. Nच असेल. चलो आता थोडी हिंट दिली तुम्हाला. हा अँगल जर M असेल तर हा अँगल M असेल, हा अँगल N असेल तर हा अँगल N असेल. आता प्रूव्ह काय करायचं आपल्याला? y इज इक्वल टू हाफ एक्स, म्हणजे y आणि x मधलं एक रिलेशन प्रूव्ह करायचं. थोडेसे 2 ट्रायंगल ऑब्झर्व करा तुम्ही इथे, थोडेसे ऑब्झर्व करा. हा अँगल, हा ट्रायंगल ऑब्झर्व करा, QPR इन ट्रायंगल QPR. मला सांगा मी असं लिहू शकतो का? हा अँगल एक्स प्लस हा टोटल अँगल किती असेल रे? हा टोटल अँगल किती असेल? हा छोटा M आहे, हा पण M आहे, हा टोटल किती असेल? 2M. ओके, हा असेल 2M, हा M आहे, हा पण M आहे, म्हटलं की हा टोटल असेल 2M. चलो मला सांगा आता इथे हा N आहे, हा पण N आहे, तर हा किती असेल रे? N. येस, हा 2N असेल बरोबर, हा मोठा 2N असेल, बट हा किती असेल मग? N. 180 मायनस 2N असेल ना. पहा हा N, हा छोटा N, हा पण N, कारण हा तर अँगल बायसेक्टर आहे म्हणून. मग हा N प्लस N 2N, हा इतका मोठा 2N झाला. पण याची सम तर 180 असते ना.
हा जर 2n असेल तर हा किती असेल रे? हा किती असेल? अरे 180 मायनस 2n असेल ना, येतंय का लक्षात? 180 मायनस 2n असेल ना, हा n नाही, हा n नाही, तर हा टोटल 2n झाला. मग हा किती असेल? 180 मायनस 2n. या 180 मधून हा इतका सबस्ट्रॅक्ट करावा लागेल ना, तेव्हा हा मिळेल. येतंय का लक्षात? हा अँगल विचारतोय मी. येस, सांगा क्लिअर आहे का? हो सर. थोडस व्यवस्थित पाहायचं. हा अँगल n आहे, तर हा पण n असेल. n प्लस n हा इतका 2n असेल. मला हा क्वेश्चन मार्कचा अँगल फाइंड आउट करायचा इतका. हा टोटल 180 मायनस 2n असेल ना, 180 मायनस 2n. चलो, किती जणांच्या लक्षात आलं रे 180 मायनस 2n? आलं सर लक्षात. चलो, मला सांगा मग इन ट्रायंगल QPR, इन ट्रायंगल QPR तिन्ही अँगलची सम करणार आहे. हा अँगल आहे x, हा अँगल आहे x प्लस हा अँगल आहे m प्लस n, किती झाला? 2m प्लस हा अँगल किती जाणार आहे? 180 मायनस 2n. 180 मायनस 2n इज इक्वल टू किती येईल रे? सम किती येईल तिन्ही अँगलची? या 180 येईल ना, ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 येईल. इथं रिझन काय ना, अँगल सम प्रॉपर्टी. अँगल सम प्रॉपर्टी, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. मी काय केलं इथं? x प्लस 2m प्लस हा इतका आला 180 मायनस 2m. याला इक्वेशन 1 म्हणतो मी. ओके, याला म्हणतो इक्वेशन 1. समजलं का इक्वेशन 1 हे? हा हो, sir. ट्रायंगल फोकस करा, ट्रायंगल वरती फोकस करा, QPR वरती फोकस करा. चलो, मला सांगा बोथ साइडचं 180 काय होईल? हे 180 तिकडे गेल्यावरती सबस्ट्रॅक्ट होईल 180 तून. थोडस सॉल्व्ह करतो पहा. x प्लस 2m मायनस 2n इज इक्वल टू 180 मायनस 180. या 180 ला तिकडे घेऊन जातो मी, नाही का? हा इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस होईल. x प्लस 2m मायनस 2n इज इक्वल टू 0 येईल. x प्लस 2m मायनस 2n इज इक्वल टू 0 येईल. हे इक्वेशन मी मिळवलं या फर्स्ट ट्रायंगल वरून, QPR वरून. QPR या ट्रायंगल वरून मिळवलं. चलो, आणखी एक ट्रायंगल दिसतो का तुम्हाला आता? हा QTR. QTR मला सांगा, हे सर्वांना क्लिअर आहे का? फर्स्ट इक्वेशन मिळवलेलं अगोदर सांगा, तर पुढे जाण्यात पॉइंट आहे. हो सर. थोड्या गोष्टी रफ करतो आता मी इथे. हा होता y, हा होता x. तुम्हाला म्हटलं की याला m म्हणा, याला m म्हणा, याला n म्हणा, याला n म्हणा. आता इन ट्रायंगल पहा, इन ट्रायंगल QR, कुठे हा QR, सॉरी QTR, QTR या ट्रायंगल मध्ये पहा, QTR, इन ट्रायंगल QTR. हा अँगल तर तुम्हाला माहिती आहे किती आहे? m. सर m प्लस y प्लस n प्लस 180 मायनस 2n. गुड. ओके, 180 मायनस 2n. ओके, हा इतका होता 180 मायनस 2n. चलो, किती असेल सम? किती असेल? 180. 180. बरोबर. चलो, मग लिहितो इथं, नाही का? m, हा m प्लस हा y, हा y प्लस हा n प्लस हा n प्लस हा इतका, नाही का? हा इतका 180 मायनस 2n. 180 मायनस 2n इज इक्वल टू किती असेल? 180. m हा y प्लस हा टोटल म्हणजे हा n नाही, इतका n नाही, प्लस हा तो 180 मायनस 2n होता, इज इक्वल टू 180 असेल. सर आता 180 कॅन्सल होईल, 0. कॅन्सल होईल, इकडे 0 येईल मग, नाही का? इकडे 0 येईल. 180 मायनस 180 0 होईल इकडे. सो काय राहील सांगा मला? y सर y प्लस m प्लस m आणि Plus मायनस n मायनस m इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. बरोबर. हे 180 तिकडे गेलं, सबस्ट्रॅक्ट केलं, 0 झालं. ओके, आणि या प्लस n मायनस 2n प्लस n मायनस n असेल. हा m Minus ऍज n. इट इज, हॅज इट इज. चलो, मग आता पहा, मला सांगा
या इक्वेशन वरून m मायनस n ची व्हॅल्यू किती आली रे? m मायनस n या y ला तिकडे घेऊन जावा. 0 मायनस Y. y. येस, म्हणजे m मायनस n ची व्हॅल्यू किती आली? मायनस ऑफ y. मायनस m मायनस n ची व्हॅल्यू आली मायनस ऑफ y. आता काय करतो, याला इकडे घेऊन जातो आणि यात पुट करून टाकतो इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन काय होतं 1 आपलं पहा. इक्वेशन 1 पहा, इथे पुन्हा लिहितोय मी. x प्लस Highlight. 2m मायनस 2n इज इक्वल टू 0. पहा, हे इक्वेशन होतं आपल्याला पहिलं मिळालेलं. इथे पहा हे. हो सर. सो इज इक्वल टू 0 होता. मला सांगा या दोघांमधून मी 2 कॉमन काढू शकतो का रे? 2 कॉमन काढू हो, sir. शकतो. हो सर. एक्स प्लस Plus. ब्रॅकेट मध्ये काय राहील रे? मायनस m मायनस n. पण m मायनस n ची व्हॅल्यू किती आहे? सर आपण 2 Hi. x Minus कसं कॉमन काढला? x प्लस 2. एक्स प्लस 2 कॉमन नाही काढला, एक्स ऍज इट इज ठेवलाय आणि या दोन टर्म मधून 2 कॉमन काढलाय. पहा, हा 2 इथून Okay. उचलला, इथून उचलला. मग 2 याच्यातून बाहेर आला, इथं फक्त m राहिला, कारण 2 याच्या बरोबरचा बाहेर आला, याच्या बरोबरचा 2 पण बाहेर आला. So इथे मायनस ऑफ n राहिला. ओके, आता मला सांगा Okay. m मायनस n ची व्हॅल्यू किती आहे रे? किती आहे? y मायनस y. मायनस y. करू का पुट इथे? हो. हो सर. 2 इंटू ब्रॅकेट मायनस ऑफ y पुट करतो इज इक्वल टू 0. इथं काय राहील? x मायनस 2y इज इक्वल टू 0. मला सांगा मग हे 2y इकडे घेऊन जातो, प्लस होईल ना? काय होईल? x x प्लस equals to 2y. x इज इक्वल टू 2y. चलो, मग मला सांगा y इज इक्वल टू किती येईल रे? या 2 इथं Y. मल्टिप्लिकेशनला आहे, तिकडे गेल्यावरती x डिवाइड होईल. x/2. x झालं by का 2. प्रूफ? झालं का प्रूफ? हो सर. हो सर. सर मीडियम टाइपचा क्वेश्चन होता. येस, हा थोडा हायर लेवलला होता नाही का? इझी पण नव्हता, हार्ड पण नव्हता. चलो, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. रोज जर व्यवस्थित नोट्स काढत असाल ना, चलो टॉपिक इथे संपलाय बरं का आपला, लाईन्स आणि अँगल्स. इथे आपला टॉपिक क्लिअर झालेला आहे, संपलेला आहे. आपण एक्सरसाइज 6.1 सॉल्व्ह केलेला आहे, एक्सरसाइज 6.2 सॉल्व्ह केलेला आहे, एक्सरसाइज 6.3 सॉल्व्ह केलेला आहे. इच अँड एव्हरी क्वेश्चन, एक्सरसाइज मधला इच आणि एव्हरी क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. प्लस बुक मधले सगळे तुमचे थेरम सर्व सॉल्व्ह केलेले आहेत आपण. प्लस सर्वचे सर्व सॉल्व्ड एक्झाम्पल्स देखील आपण सॉल्व्ह केलेले आहेत. प्लस काही ऍडिशनल एक्झाम्पल्स आपण आर.डी. शर्मा मधनं पण सॉल्व्ह केलेले आहेत. प्लस काही एक्झाम्पल मी एक्झाम्पलर मधनं पण घेतली होती. चलो, सर्वांना हा क्लिअर आहे का? समजलाय का व्यवस्थित? कन्सेप्च्युअली समजलाय का हा टॉपिक? हो सर. येस. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जेव्हा हा टॉपिक कम्प्लीट होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही काय कराल? काय सबमिट कराल? नोट्स. चलो, मग आता ज्यांच्या कम्प्लीट नाहीयेत त्यांना तर आज लोड येणार नाही का? बरोबर. सो जे नोट सबमिट करतील त्यांचेच मी पेपर चेक करणार. ओके, म्हणजे जेव्हा केव्हा याच्यावरती पेपर होईल लाईन्स आणि अँगल्स वरती, सर. मी त्यांचेच पेपर चेक करणार की जे नोट्स सबमिट करतील. सर. बोल. सर मी परवा दिला तर चालेल, कारण की मला उद्या केमिस्ट्रीचं बायोलॉजीचं पण सबमिट करायचं आहे. येस, चालेल. 2 दिवस देतो तुम्हाला. परवा देतो मी. ठीक आहे, मंडे पर्यंत करा, चालेल? मंडे पर्यंत करा ओके. सर्व नोट्स कम्प्लीट. बट मला सांगा आपले टॉपिक्स कोणकोणते झालेत? आता नंबर सिस्टीम झालेलं आहे, ओके, पॉलिनॉमियल्स झालेलं आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री झालेलं आहे. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांचं नाही झालेलं, बट जे जुने आहेत त्यांचं झालेलं आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री पण झालेलं आहे. आणि कोणतं झालेलं आहे? लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. व्हेरिएबल्स. एलईटीव्ही झालेला आहे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. चलो, तर पॉलिनॉमियलची टेस्ट घ्यायची आहे आपल्याला, बरोबर? मी सांगितलं होतं तुम्हाला प्रिपेअर करा. हो सर. स्कूलच्या एक्झाम्स कशा आहेत? म्हणजे कुणाच्या चालू आहेत का स्कूलच्या एक्झाम्स? सर आमच्या चालू आहेत. येस. कोणत्या टॉपिक वरती? सर आमची मंडेला मॅथची पिरियडिक टेस्ट. येस. कोणत्या टॉपिक वरती? सर Maths पॉलिनॉमियल्स आणि नंबर सिस्टम. अच्छा, पॉलिनॉमियल्स अँड नंबर सिस्टम. ओके. येस, चॅप्टर 1-2 ची टेस्ट 2 टाइम्स झाल्या आहेत सर, आदित्य म्हणतोय.
चलो ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला टेस्ट कधी घ्यायची, कारण तुमचं विसरायला नको रे पहिल्या गोष्टी. सर सॅटर्डे संडेला. सॅटर्डे संडेला का? बस तुम्ही नोट्स कम्प्लीट करा, या नोट्स कम्प्लीट करा आता मंडे पर्यंत. सर फक्त लाईन्स अँड अँगल द्यायचे आहे ना? येस, लाईन्स अँड अँगल्स. ओके. नोट सबमिट करायच्यात तुम्हाला हर एक लेक्चरच्या. पीडीएफ तर तुमच्याकडे सर्व आहेत नाही का? प्रत्येक दिवशी लेक्चरला काय झालं त्याची पीडीएफ तुमच्याकडे आहे ग्रुपवरती. प्लस प्रत्येक दिवशीचं लेक्चर पण तुमच्याकडे आहे युट्यूब वरती. सो दोन्ही गोष्टी आहेत तुमच्याकडे. मी तुम्हाला सांगत होतो की डेली बेसिसवरती नोट्स कम्प्लीट करा. सो तो त्या करा तुम्ही मंडे पर्यंत करा. मी मंडेला करेन, तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक शेअर करेन, त्याच्यावरती तुम्ही सबमिट करा. मेन म्हणजे अभ्यास करा रे, कन्सेप्च्युअली अभ्यास करा. याचा फायदा होईल तुम्हाला, पुढे जाऊन फायदा होईल. 11th-12th मध्ये फायदा होईल, एंट्रन्सला फायदा होईल. प्लस 10th मध्ये NTSC ची पण एक्झाम असते, म्हणजे जे कोणी बसणार असेल त्यांना फायदा होईल 10th मध्ये NTSC च्या एक्झामला. सर नोट सबमिट करताना प्रत्येक चॅप्टरच्या वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत का एकत्र PDF बनवायचा आहे प्रत्येक लेक्चरचा? एकत्रच बनवा. आता कम्प्लीट झाला ना, लेक्चर 1 to लेक्चर 8 झालेत आपले, बरोबर. लेक्चर 1 to लेक्चर 8 मध्ये आपला हा टॉपिक कम्प्लीट झालाय ना. सो लेक्चर 1 to लेक्चर 8 च्या कंबाईन नोट्स नाही का, कंबाईन नोट्सची एक PDF बनवा आणि सेंड करा. चालेल सर. कुणाला जर प्रॉब्लेम येत असेल गुगल ड्राईव्ह वरती शेअर करायला, तर मला व्हॉट्सअप करा डायरेक्ट. सर लाईन कधीपर्यंत करायचे आहेत मग? उद्याच ना? येस, मंडे पर्यंत करा. रिलॅक्स मध्ये करा, समजून घेऊन करा नाही का. म्हणजे काय टास्क काय म्हणून असं समजून घेऊन करू नका की कम्प्लीट करायचंय. मग स्वतःसाठी करा नाही का. अभ्यास हा स्वतःसाठी करा, माझ्यासाठी करू नका. ओके, तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन, व्यवस्थित कन्सेप्ट रिवाइज करून, व्यवस्थित नोट्स बनवून, प्रत्येक एक्सरसाइज व्यवस्थित सॉल्व्ह करून, हर एक एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह करून, समजून घेऊन नोट्स बनवा. ओके, असं काही कंपल्शन नाही की तुम्ही कसं पण बनवल्यात नोट्स आणि दिल्यात नाही का, सबमिट करायच्यात म्हणून बिलकुल करू नका. ओके, चलो. बाकी आणखी कोणाला काय प्रॉब्लेम? सर याच्यानंतर कुठला टॉपिक चालू करणार आहे आपण? येस, याच्या नंतर ना आपण थोडस आता काय करू, रिव्हिजन करू किंवा आपण MCQ सेशन्स कंडक्ट करू आता. ओके, जास्त पुढे नको जायला आपण आता. चालेल, मग पॅरलली जाऊ आता पुढे. सर आणि आमच्या शाळेत कोऑर्डिनेट जॉमेट्री स्टार्ट केलंय शिकवायला. ओके, ठीक आहे. मग आपण काय करू आता, जे प्रिव्हाइस टॉपिक्स आहेत ना आपले, कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि पुढचा LETV, याच्यावरती ना आपण MCQ सेशन कंडक्ट करू, जसे आपण पहिल्यांदा केले होते. आठवतंय का, नंबर सिस्टीम आणि पॉलिनॉमियल्स वरती. हो सर, हो. ओके, हो, म्हणजे सर. काय होतं त्यामध्ये कन्सेप्ट पण रिवाइज होतात आणि थोडीशी आपली प्रिपरेशन पण होते. सर आम्हाला हिरोन फॉर्म्युला चालू केला आहे. अच्छा, पुढे आहे रे, ते खूप खूप पुढे येते. हा, तो चालू केलाय आम्हाला. ठीक आहे. आता ह्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या माहितीये का, क्लासमध्ये जे होतंय ना ते पूर्ण कन्सेप्च्युअली व्यवस्थित क्लिअर करायचंच. बट एखादा टॉपिक जर तुम्हाला एक्स्ट्रा असेल नाही का, पुढचा एखादा एक्स्ट्रा असेल, तर तो हिरॉन्स फॉर्म्युला वगैरे किंवा पुढचा आणखी प्रोबॅबिलिटी सारखा कुठला टॉपिक असेल ना, तर अशा टॉपिक्सला थोडं लक्ष द्यायचं. स्कूलमध्ये पण टीचर्स काय शिकवतायत ते तिथे पण क्लिअर करायचं मोस्टली, कारण क्लासमध्ये आपण स्टेप वाईज जातोय, जेणेकरून तुमचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग होईल त्या बेसिसवरती. आता लाईन वरती बेस पुढे ट्रायंगल वगैरे असतात या गोष्टी. सो मी स्टेप वाईज घेतोय तुमचं. सो एखादा टॉपिक जर पुढचा असेल तर ते स्कूलमध्ये थोडंसं ऍडजस्ट करून मॅनेज करायच्या गोष्टी. चलो, ओके, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. चलो, बाय एव्हरीवन. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू Bye, सर. sir. बाय सर. ओके, बाय बाय सर, थँक्यू सर. बाय.